दादा काय नाव तुझं? आगवणे अक्षय विजय राहणार किरवली. प्रथमतः आदरणीय अजितदादांना भावपूर्ण आदरांजली. आता तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता. काय गिरवलीकरांच्या मनातला उमेदवार कोण आहे जिल्हा परिषद पंचायत समितीचा? गिरवलीकरांच्या गिरवलीकरांच्या मनातले उमेदवार म्हणजे कैलासभाऊ काळे आणि मंगलताई होले. का बरं बाकीच्या उमेदवाराकडून का अपेक्षा नाही तुम्हाला? बाकीच्या उमेदवारांकडून अपेक्षा का नाही याचं कारण असं आहे की बाकीचे उमेदवार फक्त इलेक्शनपुरते जागे होतात, इलेक्शनपुरते येतात, इलेक्शनपुरते मतदान मागतात आणि इलेक्शनपुरते जास्त. तसे बुवा म्हणलं तर किंवा नवनाथ भाऊ होले म्हणलं तर हे दोन्ही व्यक्तिमत्व असं आहे की आम्ही फोन केल्यानंतर कोणाचं लग्न असो, कोणाची दशकरी असो, कोणाचं काही कार्य असो 10 मिनटात इथं त्या उपस्थित असतात. आदरणीय साहेबही उपस्थित असतात. त्याच्यामुळे गिरवली साहेबांच्या पाठीमागं आणि दादांच्या पाठीमागं नेहमी आहे. साहेब कैलासभाऊ काळेंमुळे तुमच्या गावात काय काय विकास झाला? बुवांमुळे तर खरं तर बुवान पंचायत समितीत काही काम असलं तरी बुवांना फोन केल्यानंतर ते तिथलं काम माझं वैयक्तिक झालेलं आहे. काही पाईपलाईनीच्या संदर्भात असो, अन्य काही ठिबक सिंचनाच्या संदर्भात असो, रस्त्यांच्या बाबतीत असो, इवन आमचा जो बडनाथवाडीचा रोड जातो तो बुवांच्या शिफारशीनुसार आम्ही स्वतः बंटीदादांच्या शिफारशीनुसार, बुवांच्या शिफारशीनुसार, साहेबांच्या शिफारशीनुसार, आदरणीय आमचे नाना इथं अरुण षडागवणे यांच्याही शिफारशीनुसार इथं कामं भरपूर प्रमाणात होतात. साधारणतः आता जिल्हा परिषदला गेल्या पंचवार्षिकला देवीदास दरेकरांना संधी दिली होती. यावेळेस त्यांच्या पत्नीला का संधी देऊशी नाही वाटत? महत्त्वाचं कारण असे माझ्या वस्तीत एक त्यांनी काम मंजूर केलं होतं, तर त्यांना माझा एक प्रश्न आहे का माझ्या वस्तीत जे काम मंजूर केलं होतं ते पूर्ण का केलं नाही, त्यांनी त्याचं उत्तर द्यावं. तुमची वैयक्तिक नाराजी आहे काही? वैयक्तिक नाराज काहीच नाही आहे, आमचे वैयक्तिक काही दोष नाही आहे. आई इवन ते मला ओळखत पण नसतील. त्याच्यामुळे जे काही काम असेल, जो काही विकास कामं असतील ती विकास कामं द्या आणि मतदान घ्या, एवढंच आमचं प्रामाणिक मत आहे. तुम्ही विकास कामावर लढा, विकास कामावरच निवडून या आणि तुम्ही विकास कामासाठीच जर बोलत असेल तर विकास कामं दाखवा. तर मंगल होले नारोडी गावचे सरपंच म्हणून काम करतात ते काय त्यांची कामं ऐकण्यात आलीत का? कोणती? नक्कीच ऐकण्यात आलेत. त्यांच्या मंदिराचं काम असेल, त्यांच्या ग्रामपंचायतचे रस्ते असतील तर ते आमच्या अजूनपर्यंत परिचयात नव्हते, पण आत्ता या इलेक्शनपासून परिचयात झालेले आहेत. आणि त्यांच्या माध्यमातून जर मार्गदर्शन किंवा काम पाहिजे असेल तर तुम्ही नवनाथ भाऊंचं काम पहा. नवनाथ भाऊ यांचं कामच आहे, त्यांचं आजही बोलते, उद्याही बोलते, खरेदी विक्री सांगावे दिसते. आता राष्ट्रवादीच्या जे दोन पक्ष आहेत ते एकत्र झाले पाहिजे का? तुम्हाला तरुण म्हणून काय वाटतं? तसं बघायला गेलं तर नक्कीच साहेब आणि दादा एकत्र येण्याचं स्वप्न होतंच किंवा असेल, पण ते दोन्ही एकत्र येऊन जर काम करणार असेल तर आत्ता जे काम दिसत असेल ते 2 पटीने 4 पटीने अधिक दिसेल. पण एकत्रीकरणाला स्थानिक पातळीवरती जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांचा विरोध दिसतोय. त्यांचा इथं दिसतोयच, पण शक्यतो आमचं म्हणणं आहे की एकत्रित किंवा वेगवेगळे जरी लढले तरी इथं शेवटी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जे काय असेल ते साहेब ठरवतील. त्या मार्गदर्शनाखाली आम्ही कार्यकर्ते काम करू, त्या पद्धतीने लढू. आता या भागातली काय कामं, विकास कामं झालीत कोणाच्या माध्यमातून? काही 4 कामं सांगता येतील? इथं वळसे पाटलांच्या माध्यमातून बडनाथवाडीचा रस्ता झाला आहे, आत्ता याच वर्षी झाला आहे. इथं पाण्याची टाकी विविध एवढी कामं आहे की शक्यतो सांगूच शकत नाही, पण तुम्ही गावात फिरा. इथं आपला जो सभामंडप आहे, वेगवेगळ्या वाड्या वस्त्यांमध्ये इथं 7 ते 8 वाड्या आहे आमच्या गिरवलीच्या. सभामंडप असतील, रस्ते असतील, पाण्याची सोय असेल, सगळं साहेबांच्या माध्यमातून झाले. इवन ज्यावेळेस लाडक्या बहिणीचं इथं लाडक्या बहिणीची योजना ज्यावेळेस सांगितली साहेबांच्या माध्यमातून, इथं रंगमंदिर असेल, कृष्णवाडीचं ते आपलं सभामंडप असेल इथं कानिपनाथ, तिथं आम्ही स्वतः उपस्थित असूनसुद्धा, गावचे कार्यकर्ते असूनसुद्धा लाडक्या बहिणीचे आम्ही स्वतः तिथं फॉर्म भरले, जे काही कागदपत्र असतील ती कागदपत्र केली. हे सगळं साहेबांच्याच माध्यमातून झालेलं आहे. आता साधारणतः तुम्ही अजितदादांबद्दल श्रद्धांजली वाहिली सुरुवातीला. अजितदादांबद्दल शोक पूर्ण राज्यात व्यक्त केला जातोय. सगळ्या राज्यातून शोक व्यक्त केला असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या प्रचार यंत्रणा थांबवल्यात. शांततेमध्ये ही प्रक्रिया पूर्ण करते. पण आज आंबेगाव तालुक्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री 5 तारखेला सभा घेणार आहेत. त्यानंतर देवदत्त निकम आता गावोगावी जाऊन प्रचार सभा घेतात चौकामध्ये. मग हे नैतिकदृष्ट्या किती योग्य वाटतं तुम्हाला? त्याबद्दल नाही काय बोलू शकत. शेवटी त्यांच्या पक्षाचं ते काम करतात, त्यांच्या पद्धतीने ते काम करतात. राज्यावर बोलणं इतपत आपलं
म्हणजे वैयक्तिक बोलूच नाही, माझं तर मत आहे, तिथपर्यंत मी बोलू शकत नाही. आत्ता ज्या काही परिस्थिती दिसतात याबद्दल दादांसाठी निशब्द आहे. अख्खा महाराष्ट्र आहे, मीच नव्हे तर अख्खा महाराष्ट्रात निशब्द आहे. दादांचं काम आजही होतं, उद्याही आहे, दिसणार आहे, नक्कीच दिसणार आहे. आणि दुःख पूर्ण राज्याला आहे. ही प्रक्रिया जरी पार पाडायची असली त्याच्यात काही संवेदनशीलता पाहता येऊ शकली असती का? येऊ शकले असते. आता शेवटी जे कोणी त्या पद्धतीने काम करते, त्या पद्धतीने सभा घेतात किंवा त्यांना प्रचार पद्धत करायची असेल तर त्यांचा प्रश्न आला, आपण नाही काय त्याबद्दल बोलू शकतो. एकंदरीत अजून काय कामं आपल्या भागात राहिलीत आणि येणाऱ्या निवडून येणाऱ्या उमेदवारांनी ती कामं प्राधान्याने केली पाहिजे आमच्या भागातले? प्राधान्याने अजूनही ज्या कोणत्या पांदण रस्ते राहिले असतील तर ते पांदण रस्ते करावे, सुशोभीकरण करावं, गावोगावी ज्या काही प्लॅस्टिक मुक्तीकरण करावं, परत वृद्धांसाठी बसण्यासाठी चांगली व्यवस्था करावी. ज्या काही राहिल्या असतील ज्या गावांमध्ये, माझ्या गावात राहिले असेल तर माझ्या गावात केली पाहिजे, इतर गावांमध्ये राहिले असेल तर इतर गावांमध्ये केली पाहिजे. ॲज अ एक युवक आत्ता फक्त मला असं कळतं का ज्या गावातले कोणी युवक असतील, युवती असतील, त्यांनी पुढे यावं, त्यांनी राजकारणात यावं, समाजकारणात यावं, त्यांच्या थ्रू समाजकारण करावं, हे खूप गरजेचं आहे आणि यातून पुढे गेलं पाहिजे. तरुणांच्या रोजगारांसाठी काय काही उपाययोजना राबवल्या पाहिजे? तरुणांच्या रोजगारासाठी वेगवेगळ्या आपल्या शेती, आता आपला प्रामुख्याने तालुका हा शेतीप्रधान, म्हणजे देशच शेतीप्रधान आहे, पण तालुक्यात शेती प्रामुख्याने केली जाते. मग शेतीत काय काय बदल केले पाहिजे, आधुनिक पद्धतीने कशी केली पाहिजे. आता इथं ऊस हे उत्पादन चांगल्या प्रमाणात होतं, मग ऊसाबद्दल अजून कसं जास्त टनेज घेता येईल, किंवा आंबे, पेरू आहे, किंवा कांदा उत्पादन जास्त आहे, मग कांद्यामध्ये रोगराई याचं सेमिनार घेतलं पाहिजे. गावामध्ये सेमिनार घेऊन 4 लोकांना 4 युवकांनी एकत्र येऊन त्या गोष्टी नेल्या पाहिजे. धन्यवाद.